हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. आणि मी हे आवरून चाललेले आहे आदर्श आणि श्रेयाच्या स्कूलमध्ये. तर गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे स्कूलमध्ये सगळ्या म्हणजे लेडीजला म्हणजे मम्मींना तर बोलवलेलं आहे. तर त्यासाठी चाललेले आहे. आणि असं सिंपल असं मी म्हणजे आवरून चालले, असा ड्रेस वगैरे घातलेला आहे मी आणि असं सिंपल आवरले आणि आता चाललेले आहे. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि तुम्ही ते बघू शकता, सकाळची वेळ होती. मी सगळं स्वच्छ करून रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती आणि देवपूजा पण झालेली होती माझे. तर अशी मी आज देवपूजा केली होती. आणि ते सगळं नंतर आवरल्यानंतर, कामं वगैरे आवरल्यानंतर मी जाणार होते मुलांच्या स्कूलमध्ये. तर तुम्ही बघू शकता सगळ्यांना बोलवलेलं होतं. तर इथे मुलांच्यातर्फे औक्षण करून आईचं त्यांचं स्वागत केलं जातं. आणि असं त्यांना शिकवलं जातं की पहिली गुरु आई असते आणि आईपासूनच सुरुवात होते. तर त्याच्यामुळे आणि आदर्श मला खूप छान त्यांनी ओवळलं, कारण तो कधीच ओवळत नाही. मी सांगेल तसं त्यांनी केलं. आणि नंतर श्रेयाची वेळ आली, तर श्रेयाने पण म्हणजे ओवाळून वगैरे घेतलं. आणि खूप छान वाटत होतं की मुलं आपलं एवढं सगळं हे करतात म्हणून. आणि खूप लेडीज आल्या होत्या आणि खूप छान पण वाटत होतं. आणि नंतर मी ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर मी पौर्णिमा होती, तर मी काहीच गोड नैवेद्य वगैरे बनवला नव्हता देवाला. त्याच्यामुळे म्हणलं चला संध्याकाळ झाली होती तर आपण शिरा बनवून घेऊया. तर शिरा बनवण्यासाठी 1 वाटी तूप घेतलं, ते गरम केलं आणि नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेतला आणि मस्त असा लालसर होईपर्यंत तो हलवून घ्यायचा आहे. तर खूप छान नैवेद्य होतो ह्याचा. आणि जर तुम्ही सत्यनारायण वगैरे करत असाल तर 1.25 वाटी सगळं घ्यायचं. त्याच्यामुळे खूपच छान म्हणजे नैवेद्यासाठी शिरा बनतो. तर आणि त्याच्यामध्ये केळी पण टाकली जाते, पण केळी नव्हती माझ्याकडं, मला टाकायची होती. आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी काजू टाकून ते पण असे मस्त हलवून घेतले. तर त्या रव्यासोबत काजू खूप छान भाजले जातात. आणि नंतर 1 वाटी दूध थोडंसं जास्त टाकायचं आणि 1 वाटी साखर टाकून मी मस्त असं ते हलवून घेतलं आणि नंतर वाफवायला ठेवलं. तर वाफ निघली की छान असा म्हणजे शिरा तयार होतो आणि सुटसुटीत होतो आणि आपण खाताना तो चिटकत पण नाही तोंडामध्ये. आणि नंतर मग मी एका छोट्या प्लेटमध्ये त्यासाठी शिरा काढून घेतला आणि नैवेद्य दाखवून घेतला. तर हा मिनी ब्लॉग इथे संपत आहे. तुम्हाला हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.